मधुर ऑप्टिशियन्स, फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सातपूरमध्ये हॉटेल हयातवर मनपाची धडक कारवाई, अनधिकृत बांधकाम केले जमीनदोस्त. सातपूर परिसरातील हॉटेल हयात येथे अवैधरित्या गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करीत संबंधित हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्र्यंबक रोडलगत MIDCच्या जागेत हे हॉटेल बेकायदेशीररित्या उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या तपासात आढळून आले. नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित व्यावसायिकाला यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही बांधकाम कायम असल्याने अखेर मनपाने पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने JCBच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यास कारवाई केली. पोलीस कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडोगट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटनास्थळी महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त सुवर्णा दखने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आयरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक नितीन निगळ, मानसी सेवरे, सोनाली भंदुरे, सविता काळे यांच्यासह मनपाचे अधिकारी ललित भावसार, निखिल तेजाळे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, प्रभाकर अभंग्य, सूरज दिवे, शिरीष शिंदे, विभागीय अधिकारी प्रज्ञा तिभवन, कैलाश आयरे, नानासाहेब साळवे उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, रुशाली सोनवणे, वाल्मिक राजपूत, गोकुळ नागरे, राजाभाऊ सिंग, सागर वैष्णव, चंद्रकिशोर मुंदडा, विजय भंदुरे, भिवानंद काळे, रवी उगले तसेच श्रीकांत क्षत्रिय, सागर वाघ, भुरा जाधव, सूरज राजपूत, सागर वैष्णव, बंटी राजपूत, तुषार पवार, आशिष भदाने, वैभव लगड, अभिषेक खरात, राहुल पवार, अतुल पवार, सागर परुतबादी, अनिकेत पाटील, वैभव ढोले, विकी आहेर, सोहम आहेर, ओम गवळी, वैभव वाघ, सेतू पाठक, मयूर माळी, टिनू नेरकर यांच्यासह वाल्मिक राजपूत हे गोरक्षकही उपस्थित होते. काल इथे कारवाई झालेली आहे. गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे. आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून. अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत. इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची गरज नाही आहे. कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाही आहे राहू देणं. आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढी अतिक्रमित जागा आहे त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे. देवीचं मंदिर असताना पण इथे गोमांस विक्रेती होते ते हे सर्रासपणे चुकीचं आहे. तर याच्या पुढे पण कोणाला पण इथे जर इथेच असो किंवा दुसरीकडे पण असो जर असं काही होत असेल तर आम्हाला भेटून आम्हाला ते सर्व तुम्ही सांगा. आम्ही याच्यावर जसं आज ॲक्शन घेतली त्याच्यानंतर पण आम्ही ॲक्शन घेऊ आणि हे खूप चुकीचं कठोर कारवाई करू. आणि काल दुपारपासनं सातपूर भागामध्ये या ठिकाणी हयात हॉटेल आहे तिथे गोमांस विक्री सर्रासपणे दिसून आलेली आहे. आम्हाला इथे म्हणजे आम्ही तिथे रेड हँड पकडलं सर्वांना. व्हिडिओज आहे आमच्याकडे त्या सर्व. तर इथे जे लोकांनी पाठिंबा दिला आहे ते तर फार पूर्ण चुकीचं आहे. पण यापुढे सातपूर भागात काय तर संपूर्ण भारतात आपण अशी गोमांस होणार विक्री होणार नाही आणि गोहत्याही होणार नाही याचा पूर्णपणे भारतीय जनता पक्ष दखल घेणार आहे आणि घेतली. याच्या पुढेही कधीही अशी चुकीचे पाप घडणार नाहीये एवढी आम्ही ग्वाही देतो भारतीय जनता पक्षातर्फे. धन्यवाद. त्र्यंबकेश्वर एक पावन नगरी आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याच रस्त्याला विचित्र काम चालू होतं. याच्यावर काही मोठ्या लोकांचा हात होता त्यामुळे सर्रास हे दुकान चालू होतं. आम्ही 4 नगरसेवकांनी हे आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आम्ही इथं काल 4 नगरसेवक आलं ते आम्ही रंगे हात पकडलं आणि याच्यावर कारवाई करण्यासाठी स्वतः नाशिक महानगरपालिकेच्या महापौर मॅडम स्वतः इथं आल्या. त्यांनी त्यांच्या
अध्यक्षतेखाली हे पूर्ण अतिक्रमण काढण्यात आलं. अशा ज्या ठिकाणी असा अतिक्रमित भाग असेल, ज्या ठिकाणी B50 असेल, त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी अतिक्रमण काढून याच्यावर योग्य ती कारवाई करू. या ठिकाणी सातपूर गावामध्ये भरपूर आंदोलनं झाले या अतिक्रमण काढण्यासाठी, पण पाठीमागं काय काळे धंदे चालू होते ते सगळ्या हिंदूंना, मुलांना यांनी सगळ्यांनी ते याच्यामध्ये आणलं, समोर आणून दाखवलं की ह्या ठिकाणी गाईचा मांस विकला जात होता आणि त्याच्या पाठीमागं कोण आहे कोण नाही आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. परंतु काही लोक राजकीय काय याचं बळ घेऊन आजपर्यंत 25 वर्षापासून हे कालावधी चालू होते, पण आम्ही खऱ्या विषयानं म्हणलं तर हे चारी नगरसेवक हिंदू सगळेच एकत्र येऊन आणि या अतिक्रमणाची ताबडतोब मागणी केली आणि ते ताबडतोब महापौरांनी येऊन याची दखल घेतली. तर नगरपालिकेचे सुद्धा, महापौराचे सुद्धा खूप खूप आभार आणि हिंदू सगळेच एकत्र येऊन हे अतिक्रमण तात्कालीन पार पाडले. हो, नक्कीच, कारण आमचा धर्मच तो आहे, सनातन धर्माचे सर्व लोक जमलेले तिथं. सर्वात प्रथम प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करतो आणि स्थानिक जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी जी आमच्या हिंदू संघटनेच्या लोकांना, गौरक्षकांना जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळेजण त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, जी कारवाई झालेली ही सर्व सातपूर शहरामध्ये, सातपूर शहरातल्या सर्व जिथे जिथे गोमांस उघड्यावर विक्री होत असेल तिथे तिथे प्रशासनाने, महानगरपालिकेने येथे जातीने लक्ष घालून, कारण कुंभमेळ्याचं स्थिती आपल्या नाशिक शहरामध्ये, ही नगरी कुंभची नगरी आहे, त्या नगरीमध्ये असं मांस विक्री हे कुठेही उघड्यावर होऊ नये. त्या उघड्यावर कुठे कुठे जिथे जिथे होत असेल तिथे आमचे गोरक्षक किंवा हिंदू संघटना ह्या अति उग्र आंदोलन करतील, ही प्रशासनाने दखल घ्यायची आहे. आणि त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही प्रशासनाला सांगतो का अशा ठिकाणी अशी विक्री चालू आहे, त्या वेळेस आमच्या गोरक्षकांवर किंवा आमच्या हिंदू सैनिकांवर गुन्हे दाखल होऊ नये ही प्रशासनाने जबाबदारी घ्यायची आहे. कारण आमचा सैनिक जो आहे हा एकदम शांत आणि एकदम कायद्यानुसार चालणार आहे, तर त्याच्यात तुम्हीच आम्हाला कायद्यात अडकवायण्याचे प्रयत्न करू नका, ही आम्हाला प्रशासनाची विनंती आहे. महानगरपालिकेचं आणि प्रशासनाचं हार्दिक अभिनंदन. योगी पॅटर्न सातपूरमध्ये आज राबवण्यात आलेला आहे. महापौर हिमगौरी आडके स्वतः इकडून पाहणी केलं आणि तात्काळ अतिक्रमण जमीनदोस्त होतंय, याबद्दल काय सांगणार? हे बघा, महापौरताई सुद्धा आमच्या सनातन हिंदू धर्माचे आहेत आणि त्यांच्या डोळ्यासमोर जर आज राजकीय लेवलला जर अशा गोष्टी येत असतील, उघड्यावर मांस विक्री होत असेल, त्या मांस विक्रेतेमध्ये अनेक गुन्हेगार लोक आहेत, गुन्हेगार लोकांचेच मांस विक्रेते धंदे आहेत, त्यांना प्रशासन किंवा हे वैद्यकीय अधिकारी किंवा वन विभाग हे परमिशन देतं कसं काय? अशाच परमिशन आम्हाला आमच्या सर्व हिंदू सैनिकांचे एक कार्यकर्त्याला मस्जिदीच्या शेजारी एक दुकान लावण्याचं परमिशन देण्यात यावं. असं जर करत असेल तर आम्ही यांना मांस विक्री करू देऊ. आम्हाला मस्जिदच्या शेजारी आमच्या गोरक्षकाला म्हणा किंवा हिंदू सैनिकाला म्हणा एक दुकानाची परमिशन द्या. काय तुम्ही मंदिराच्या शेजारी अधिकारी लोक कसं काय परमिशन देतात? विकायचं आहे तिथं आम्हाला काय छत्रपती. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.